नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आपल्याकडे फूलशेती केली जाते। या फूलशेतीचा विचार करता खूप मोठ्या प्रमाणामध्ये फूलशेती आणि प्रक्रिया उद्योगाला आपल्याकडे वाव आहे। मग बाजारपेठेचा विचार करता, त्याचबरोबर ती उद्योगाचा आवाकाचा विचार करता, या उद्योगाला आपल्याला एकट्या दुकट्याने शेती करण्यापलीकडे जाऊन आपण समूहाने शेती करून शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून हा प्रक्रिया उद्योग करणं गरजेचं आहे आणि या उद्योगासाठी तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाव देखील आहे। आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत। आजचा आपला विषय फूल प्रक्रिया उद्योग आणि संधी, आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेला आहे राष्ट्रीय पुष्प संशोधन संचालनालय पुणे येथील शास्त्रज्ञ डॉक्टर राहुल यादव। नमस्कार सर। नमस्कार। फूलशेती आणि प्रक्रिया उद्योग हे नेमकं काय आहे, आणि जर या फूलशेतीच्या नंतर प्रक्रिया उद्योग जर आता सध्या चालू आहेत तर त्याची सद्यस्थिती काय आहे? फूलशेती म्हणजे काही फुलांचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसे की आपण लूज फ्लावर्स म्हणतो की जसे खुली फुलं आहेत की ज्यांना देठ नसते, जसे की आपण झेंडूचे फूल आहे, शेवंतीचे फूल आहे, आणि ज्यांना देठ असते त्यांना आपण कट फ्लावर्स। आणि प्रक्रिया उद्योग आणि फूलशेती याचं तसं पाहिलं तर आपल्याला असं वाटेल की दूरदूरचा संबंध आहे किंवा याचा कशी फुलांची प्रक्रिया करून कशी आपण व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट बनवू शकतो। परंतु सध्या आपल्या भारताची परिस्थिती अशी आहे की जवळजवळ फुलं असतील, फळे असतील किंवा कडधान्य असतील, याचे 20 ते 30% आपला पोस्ट हार्वेस्ट लॉस होतो। फळे असतील, फुलं पालेभाज्या असतील किंवा कडधान्य असतील, आणि त्याचबरोबर फुलं असतील, यांचा लॉस होतो, ते खराब होतात किंवा टाकून द्यावे लागतात आपल्याला। आणि त्याची उलटी परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे फक्त 2% म्हणजे 2% एकूण उत्पन्नाच्या जेवढे आपले काही कृषी उत्पन्न आहे त्याच्यावर आपण प्रक्रिया करतो, म्हणजे आपल्याकडे 20 ते 30% लॉस होतो आणि फक्त आपण 2%पर्यंतच प्रोसेसिंग करतो। मग आपण जो लॉस आहे तो न होता आपण प्रोसेसिंग इंडस्ट्रीकडे किंवा व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट डेव्हलपमेंटकडे जरी वळलो तरी खूप त्याच्यामध्ये स्कोप आहे। तर प्रोसेसिंग किंवा प्रक्रिया उद्योगाचे 2 प्रकार जनरल राहतात। एक प्रायमरी प्रोसेसिंग राहते किंवा त्याला आपण मिनिमल प्रोसेसिंग म्हणतो। त्याच्यामध्ये जसे की आपण मिनिमम म्हणजे की जर आपल्या कृषी उत्पन्नाला जर योग्य दर हवा असेल तर आपण त्याची मिनिमल प्रोसेसिंग केली पाहिजे। म्हणजे काय की तुम्ही त्याची क्लिनिंग केली पाहिजे, ग्रेडिंग केली हवी, आणि व्यवस्थित पॅकेजिंग करून तुम्ही मार्केटला गेला तर त्याला व्यवस्थित रेट मिळू शकतो। आणि सेकंडरी प्रोसेसिंग म्हणजे काय की त्याच्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट बनवणे, असे हे 2 प्रकार आहेत। त्याचा स्कोप फ्लोरिकल्चर जे फ्लावरच्या प्रक्रिया उद्योगामध्ये खूप आहे। आता सध्या राज्यभरामध्ये आपल्याकडे अशा पद्धतीचा उद्योग चालू आहे का, हा व्यवसाय चालू आहे का, आणि मग जर तसा जर सुरू असेल तर मग त्या व्यवसायाची सद्यस्थिती काय आहे? आपण फुलांचा विचार केला तर फुलांमध्ये जो सुगंधी तेल तुम्हाला माहिती असेल गुलाब आहे, गुलाबामध्ये गुलाबापासून जे सुगंधी तेल आहे ते एक्सट्रॅक्शन करू शकतो, एक तव आहे, तो सेकंडरी उद्योग आहे। त्याच्यावर भरपूर ठिकाणी काम चालू आहे। तसं सोलापूरमध्ये आपण पाहिलं तर सोलापूरमध्ये एक आमचा शेतकरी आहे कुंभारे म्हणून आहेत की ते FPO मार्फत त्याचे गुलाबापासूनचे गुलाबजल असेल किंवा गुलाबापासूनचा गुलकंद असेल किंवा गुलाबापासून ते काही पेटल आहेत त्या ड्राय करून आहेत ते पण विकत आहेत। त्याचबरोबर दुसरं आहे की गुलाबांच्या किंवा फुलांच्या पाकळ्या आहेत त्याचा आपण जसे की ऑर्गॅनिक टी आहे, टीमध्ये पण टी म्हणून सुद्धा त्याचा आपण वापर करू शकतो। त्याचबरोबर फुलांपासून मिळणारे जे वेगवेगळे रंगद्रव्य आहेत की जसे की गुलाब असेल, गुलाबापासून जे आहे तो अँथोसायनिन नावाचे एक रंगद्रव्य आहे ते आपण एक्सट्रॅक्ट करू शकतो। बायोएक्टिव्ह कंपाऊंड आहे त्याचे फूड इंडस्ट्री, त्याचबरोबर जे फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहेत, कॉस्मेटिक इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये खूप वाव आहे। तसेच वेगवेगळ्या फुलांमध्ये वेगवेगळे रंग आहेत, रंगद्रव्य आहेत, त्याचं एक्सट्रॅक्शन करून हे सेकंडरी प्रोसेसिंगमध्ये आपण करू शकतो। गुलकंद कशा पद्धतीने बनवला जातो, त्याची प्रक्रिया काय आहे, आणि मग या गुलकंदाचे आरोग्यदायी फायदे याबद्दल सांगा। ओके, जनरली गुलकंद बनवताना सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे गुलकंदासाठी जो आपण गुलाबांच्या पाकळ्या निवडण्याचं किंवा गुलाबांची फुलं निवडणार आहे ते देशी गुलाब असायला हवे, त्याला सुगंध असायला हवा। तुम्ही जर हरितगृहामध्ये उत्पन्न केलेले जर गुलाबांची फुलं यूज केली तर त्याला तेवढा सुगंध नसतो, त्याच्यामुळे त्याचा तेवढा गुलकंद चांगला बनणार नाही, पहिली गोष्ट। ज्यावेळेस गुलकंद बनवतो त्यावेळेस आपण गुलाबांच्या पाकळ्यांचे आणि साखर, आपण जनरली त्याच्यामध्ये साखर यूज करू शकतो। आता आमच्याकडे एक प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही साखरेच्या ऐवजी हनीचा पण वापर करत आहेत, कारण ते आरोग्यासाठी चांगलं आहे। तर त्याच्यामध्ये गुलकंदाच्या पाकळ्या आणि साखर याचा एकाच एक प्रमाण घ्यावी।
गुलकंदाच्या पाकळ्याचा आणि साखरेचा एकावर एक असा थर लावून घ्यावा. खाली गुलकंदाच्या पाकळ्या, त्याच्यानंतर साखर, परत गुलकंदाच्या पाकळ्या, त्यानंतर साखर, आणि एका बंद अशा काचेच्या बॉटलमध्ये ते पॅक करून घ्यावे. तो थर त्याच्यामध्येच लावून घ्यावा आणि ते सूर्यप्रकाशामध्ये ठेवावे एक ठराविक कालावधीनंतर. त्याच्यानंतर आणि दिवसाला ते एकदा तुम्ही ते हलवून घ्यावे. अशा प्रकारे गुलकंद हा ट्रॅडिशनल पद्धतीने बनवू शकतो. आता काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी काय आहे त्याच्यामध्ये आपण लवकर बनवण्यासाठी ते एक्सलेट करतो. तेवढे तो मेन डिफरन्स आहे. फूल म्हटलं की त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग आले. तर मुळातच हे रंग कुठल्या घटकांमुळे आपल्याला फुलांमध्ये दिसून येतात आणि हे जे काही नैसर्गिक रंग आहेत तर याचा आपल्याला काय वापर करता येऊ शकतो किंवा त्याचा उपयोग जर करायचा झाला तर तो कशा पद्धतीने होतो? फुलं अशी आहेत की फुलांमध्ये विविध प्रकारचे रंग तुम्हाला पाहायला भेटतील आणि प्रत्येक फुलामध्ये जसं गुलाबाचे फुलं असतील, शेवंतीचे असतील, जास्वंदीचे असतील, त्यांना जो रंग आहे त्याच्यामध्ये एक रंगद्रव्य असतं, त्याच्यामुळे तो आलेला असतो. आणि ते रंगद्रव्य आहे त्याचे मेडिसिनल प्रॉपर्टी आणि फार्मास्युटिकल प्रॉपर्टी खूप आहेत. जसे की आता आपण गुलाबाचाच विषय होता, गुलाबामध्ये म्हणतो अँथोसायनिन नावाचे एक रंगद्रव्य असते. ते आपण सेकंडरी प्रोसेसिंगमध्ये ते एक्सट्रॅक्ट करू शकतो. वेगवेगळे एक्सट्रॅक्शन मेथड्स आहेत, जसे की हायड्रो डिस्टिलेशन आहे, स्टीम डिस्टिलेशन आहे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये अल्ट्रासोनिकेशन आहे, त्याच्यानंतर मायक्रोवेव्हचा वापर करून तुम्ही एक्सट्रॅक्ट करू शकता. आणि एक्सट्रॅक्ट केलेले जे तुमचे हे रंगद्रव्य आहेत, बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत, त्याच्यात तुम्ही काही कॅप्सूल्स बनवू शकतात आणि त्या कॅप्सूल्सला मार्केटमध्ये खूप रेट आहे आणि त्याच्या खूप प्रॉपर्टी आहेत. जसं मॅरीगोल्ड आहे, झेंडूच्या फुलामध्ये ल्युटिन नावाचे रंगद्रव्य असते. त्या ल्युटिन नावाच्या रंगद्रव्याचे खूप फायदे आहेत, मेडिसिनल प्रॉपर्टी आहेत. त्याचा आपल्या त्वचेचा कर्करोग आहे तो निवारण करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. रोगाचे काही डोळ्यांचे काही रोग असतील तर ते कमी करण्यासाठी त्याचा वापर करू शकतो. अशा प्रकारे फुलांमध्ये विविध प्रकारचे रंगद्रव्य आहेत. त्या रंगद्रव्याचा आपण ते रंगद्रव्य एक्सट्रॅक्ट करून त्याच्या काही कॅप्सूल बनवून किंवा काही वेगळ्या फॉर्ममध्ये यूज करून आपण फूड इंडस्ट्री त्याचबरोबर मेडिसिनल त्याची फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये त्याचा वापर करू शकतो. हे पहिली गोष्ट. त्याच्यानंतर आपण ह्या विविध फुलांमधून हे रंगद्रव्य एक्सट्रॅक्ट करून काढून आपण त्याचे वेगवेगळे प्रकारचे रंग बनवू शकतो की जे फूड इंडस्ट्रीमध्ये यूज होतील. त्याचबरोबर आपण होळी, रंगपंचमी या सणामध्ये जो गुलाल आपण यूज करू शकतो त्यापासून गुलाब बनवू शकतो. आपण एक उल्लेख केलात की झेंडू फुलामध्ये जे काही ल्युटिन असतं की त्याच्यामुळे ह्या रंगद्रव्यामुळे किंवा या घटकांमुळे हा रंग असतो. तर मग त्याचा जर आपल्याला सविस्तरमध्ये जर त्याचे फायदे बघायचे झाले, जसं आपण सांगितले की कॅन्सरसारख्या एका दुर्धर आजारावरती त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो, तर मग अजूनही याच्या सविस्तर उपयोगांबद्दल सांगावं. ल्युटिन जनरली जे पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये पण त्याचा उपयोग होतो की पोल्ट्रीमध्ये पोल्ट्री फीडमध्ये हे ॲडिटिव्ह म्हणून त्याचा वापर केला जातो की जसे आपले अंडे आहे, एग्ज आहे, एग्जला जो आतमधील पार्टमधला जो कलर आहे हा पिवळा असतो, तो येण्यासाठी जनरली हे ॲडिटिव्ह म्हणून वापरला जातं. त्या इंडस्ट्रीमध्ये हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या स्थितीमध्ये वापरले जातात. त्याचबरोबर वेगवेगळ्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्येही त्याचा वापर होईल. पशुसंवर्धन विभाग जर म्हटलं त्यामध्ये नक्कीच आपल्याला या पुष्प संशोधनाचा एक चांगला उपयोग होऊ शकतो. फुलांचा राजा म्हणून आपण गुलाबाला ओळखलं जातं. तर गुलाबाच्या पाकळ्या आणि ह्या गुलाबांच्या पाकळ्या त्याचबरोबर या गुलाबाचं वेगवेगळे बाय प्रॉडक्ट्स आहेत, मग अगदी पावडर असेल किंवा गुलाब पाणी असेल किंवा इतर अजून काही प्रॉडक्ट असतील, तर या सगळ्यांचा विचार करता मुळातच पाकळ्या आणि त्यांच्यापासून होणारे जी काही पावडर असेल किंवा अजून त्याचे काही उपप्रकार असतील तर यांच्या फायद्यासंदर्भात आपण सविस्तर सांगावं. गुलाबांचे जसे की फुलांचा राजाच आहे आणि सर्वच प्रकारे तो फुलांचा राजा आहे, कारण त्याच्यामध्ये विविध प्रकारचे गुणधर्म आहेत की जसं की आता गुलकंदाचा आपण विचार केला की गुलकंदाचं जर तुम्ही सेवन केलं असेल की जसे आपण उन्हाळ्यामध्ये कोल्ड्रिंक्सचं जास्त प्रमाणात सेवन करतो की थंडी गरमीपासून संवर्धन हे करण्यासाठी, तर त्याऐवजी आपण दररोज 1 किंवा 2 चम्मच जरी गुलकंद खाल्ला तर आपल्याला उष्णतेचा प्रॉब्लेम कधीच होणार नाही. डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली क्लिअर राहील. त्याचबरोबर तुमचे त्वचेचे रोग बऱ्यापैकी कमी होऊन जातील. त्याच्यानंतर तुम्ही गुलाबजलाचा जर वापर केला तर गुलाबजलमध्ये अशी प्रॉपर्टी आहे की तुमच्या त्वचासाठी जसे तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या असतील किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या खूप प्रमाणामध्ये कमी होऊ शकतात. त्याच्यानंतर गुलाबांच्या पाकळ्या ड्राय केल्या जातात. ड्राय करण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यानुसार त्या ड्राय केल्या जातात. ड्राय केल्यानंतर पाकळ्यांचाही फूड इंडस्ट्री त्याचबरोबर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये वापर केला जातो. त्याबरोबर त्याची पावडर बनवली जाते. पावडरचाही फूड इंडस्ट्रीमध्ये आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये वापर केला जातो. इसेन्शियल ऑइल देखील हा तेवढाच महत्त्वाचा घटक आहे. तर मुळातच हे इसेन्शियल ऑइल कसं फुलांमधून काढलं जातं किंवा त्याची मुळात प्रक्रिया काय आहे आणि त्याच्या फायद्यांचा किंवा उपयोगाचा बद्दल काय सांगाल आपण? जो फुलांना वास येतो, सुगंध जो आहे
तो गुलाबाच्या फुलासाठी जो सुगंध आहे तो युनिक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही निशिगंधाचं फुल घेतलं त्याचा सुगंध युनिक आहे, मोगऱ्याचा वेगळा आहे. तर तो सुगंध हा त्याच्यामध्ये काही बायोटिक कंपाऊंड्स आहेत त्याच्यामुळे त्याला तो आलेला असतो. ह्या सर्व कंपाऊंड्स जसं गुलाबाचा आपण जर विचार केला तर ते सुगंधी तेल बनण्यासाठी जवळजवळ 1000 प्रकारचे किंवा त्याहीपेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड असतात, त्यापासून ते बनले राहतात. आणि आपण हे जे इसेन्शियल आहे, जे सुगंधी तेल आहे, ते वेगवेगळ्या मेथडने आपण एक्सट्रॅक्ट करतो. जसे की आधी तुम्हाला मी सांगितलं की हायड्रोडिस्टिलेशन आहे. गुलाबांचं हे जनरली स्टीम डिस्टिलेशन किंवा हायड्रोडिस्टिलेशन ह्या मेथडने एक्सट्रॅक्शन केलं जातं. हे कशानुसार ठरवतो आपण कोणती मेथड कोणाला वापरायची, तर ते जे सुगंधी तेलामध्ये जे बायोटिक कंपाऊंड आहे ते कशामध्ये विघटित आहेत, कशामध्ये आपण मिसळून ते काढू शकतो, त्यानुसार आपण कोणती मेथड कोणत्या फुलांसाठी वापरायची ते ठरवतो. जसं गुलाबाचा जर विचार केला तर जनरली स्टीम डिस्टिलेशन किंवा हायड्रोडिस्टिलेशन या मेथडनं आपण त्याचं एक्सट्रॅक्शन करतो, सेपरेट करतो, बाजूला काढतो. आणि ते सुगंधी तेल बाजूला काढल्यानंतर जे राहतं ते गुलाब जल आहे. ते गुलाब जलचा सुद्धा खूप फायदा आहे. ते गुलाब जल आपण त्याला रोज वॉटर म्हणतो, ते रोज वॉटर आपण वापरू शकतो. त्याचबरोबर जसे की निशिगंधाचं फूल आहे, ट्यूबरोज आहे, मोगरा आहे, हे याच्यापासून जे इसेन्शियल आहे ते सेपरेट करण्यासाठी सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन मेथड वापरलं जातं. कारण ते वेगवेगळ्या सॉल्व्हंटमध्ये ते जास्त त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतं आणि त्याच्यामध्ये ते एक्सट्रॅक्शन केलं जातं. त्याचबरोबर काही ॲडव्हान्स मेथड पण आहेत, जसं अल्ट्रासोनिकेशन एक्सट्रॅक्शन मेथड आहे, मायक्रोवेव्ह एक्सट्रॅक्शन मेथड आहे, सुपरक्रिटिकल फ्लुइड एक्सट्रॅक्शन मेथड आहे. त्याचाही वापर करून हे इसेन्शियल ऑइल एक्सट्रॅक्ट केलं जातं. आपण आता गुलाबाचा विचार केला तर गुलाबापासून जे आपण सुगंधित तेल काढतो त्याची किंमत जवळजवळ 14 ते 15 लाख रुपये पर kg आहे. पर किलो आहे. कारण त्याच्यामध्ये तेवढे प्रॉपर्टी पण आहेत आणि फुलांमध्ये जे हे सुगंधित तेलाचं जे प्रमाण असतं ते खूप कमी असतं. बरं. त्याच्यामुळे तुम्हाला 1 किलो गुलाबापासून सुगंधी तेल एक्सट्रॅक्ट करायचे असेल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला फुलांची गरज असते. इसेन्शियल ऑइल आणि कलरिंग जसे रंगद्रव्य आहेत, हा एक खूप मोठा उद्योग होऊ शकतो. आपण ते स्मॉल स्केलवर पण त्याचा उभारू शकतो, की जसे की तुम्ही आत्ता उल्लेख केला होता सुरुवातीलाच की गट शेती असेल किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, याच्यामार्फत आपण त्याचा वापर चालू करू शकतो. तुम्हाला सुगंधी तेल किंवा रंगद्रव्य एक्सट्रॅक्ट करायचे असेल तर तुम्हाला सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रॉ मटेरियल, म्हणजे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फुलं हवेत. नक्कीच. आणि ह्या विशिष्ट जातीची तुम्हाला फुलं लागतील. कारण ज्या जातीमध्ये जे सर्वात जास्त सुगंधित तेलाचे प्रमाण असेल तीच जाती आपल्याला निवडावं लागेल आणि त्या जातीचीच आपल्याला फुलं वापरावं लागतील. मग यासाठी जर आपण गट शेती असेल किंवा आपले फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल तर हे आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. जसं आपण व्यावसायिक संधीबद्दल आपण बोलतोय की असं जर एसेन्शियल ऑइल एक्सट्रॅक्शन करायचं असेल, प्रोसेस वेगवेगळ्या आहेत आणि शिवाय त्या प्रोसेस कुठल्या असतील त्या गुणधर्मानुसार आपण त्या प्रोसेस अप्लाय करत असतो. पण ज्या वेळेला असं इसेन्शियल ऑइल आणि ज्याची बाजार किंमत जर किंवा बाजार मूल्य म्हटलं तर 1 किलो ऑइल जर आपल्याला या इसेन्शियल ऑइल आपण ज्याला म्हणतो ते जर कैक लाखो रुपयांमध्ये मिळत असेल तर त्याला एक चांगलं मूल्य देखील मिळत आहे. तर असं हे सगळं नियोजन करत असताना व्यवसायाच्या बाबतीत विचार करता म्हणून, कारण पुष्प उत्पादक खूप आहेत आपल्याकडे आणि त्या प्रक्रिया उद्योगाचा विचार करत असतील तर या व्यावसायिक संधी काय आहेत? फुलांमध्ये असं आहे की फुलांचा आपण आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्राचा विचार केला तर आपण खूप कमी क्षेत्रामध्ये त्याची लागवड करतो, म्हणजे गुंठ्यामध्ये करतो. जर आपण गुंठ्यामध्ये करत असेल आणि त्याची प्रक्रिया करायची असेल तर आपल्याला एक आपण प्रोसेसिंग प्लांट, सपोज आपण सुगंधित तेलाचं एक्सट्रॅक्शन करण्यासाठी प्रोसेसिंग प्लांट टाकला आणि त्याला दिवसासाठी सपोज तुम्हाला 1 टन फुल लागत असतील तर तुम्ही जर गुंठ्यामध्ये लागवड केली असेल, 4-5 शेतकरी असतील तरीसुद्धा ते दिवसाला त्याची जे रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण होणार नाही. नक्कीच. मग ह्याच्यासाठी सर्वात संधी आहे, त्याच्यामध्ये प्रोसेसिंगमध्ये संधी आहे. फुलांपासून तुम्ही हे सुगंधी तेल काढू एक्सट्रॅक्ट करू शकता, रंगद्रव्य एक्सट्रॅक्ट करू शकता. आणि आता जसं मी तुम्हाला वेगवेगळे व्हॅल्यू प्रोडक्ट सांगितले, रोजचे सांगितले, त्याचबरोबर जास्वंदाची फुलं आहेत, जे फुलांचा चहामध्ये चहा बनवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. तर ह्याच्या संधी खूप आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये, परंतु तुम्हाला त्याच्यासाठी लागणारे रॉ मटेरियल जे आहे ते जास्त प्रमाणात लागेल आणि चांगल्या वाणाचं लागेल, की ज्याच्यामध्ये सुगंधित तेलाचं प्रमाण जास्त असेल ते तुम्ही निवडायला हवं.
आपण उल्लेख केला तो म्हणजे चहा. मग आपण गुलाब किंवा असेल किंवा जास्वंद असेल किंवा काही वेळेला तर अगदी फुलांपासून बनवणाऱ्या चहाबद्दल सांगितलं जातं. पण मुळातच हे नेमकं कशा पद्धतीने ही चहा जी काही बनवण्याची रेसिपी आहे, प्रक्रिया, ही नेमकं कसं बनवला जातो हा चहा? चहा जसं की म्हटलं की गुलाबांच्या पाकळ्यापासून आपण बनवू शकतो. शेवंतीच्या ज्या पाकळ्या आहेत त्या गुलाबाच्या, शेवंतीच्या या ज्या पाकळ्या आहेत त्या आपण ड्राय करतो. जास्वंदाच्या पण करतो. आणि ड्राय करण्याच्या पण, त्याच्या वाळवण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याच्यानुसार वाळवतो. त्याच्यानंतर त्याची विशिष्ट साईज आहे, त्या साईजनुसार आपण त्याची ग्राइंडिंग करून घेतो, ते वेगवेगळ्या मेथडनुसार. आणि त्याच्यानंतर जो आपण ऑर्गॅनिक ग्रीन टी असेल त्याचे जे पाऊच आहेत तशा वेगवेगळ्या प्रकारचे पाऊच डिझाईन केले आहेत, त्याच्यामध्ये आपण त्याचे साठवणूक करून पॅक करून त्याचा वापर करू शकतो. आणि त्याचा डायल्युशन फॅक्टर वेगवेगळा आहे, त्याच्यानुसार त्याला किती टेम्परेचरला ठेवून ते करू शकतो. गुलाब पाण्याचा विचार करता जसं आपण सांगितलंही खूप वेळा की त्याच्या वेगवेगळे आपल्याला फायदे आहेत, पण अजून सविस्तर या गुलाब पाण्याच्या फायद्यांसंदर्भात आपण काय सांगाल? जसं मी सुरुवातीला सांगितलं की वेगवेगळ्या त्वचेचे जे तुमचे आजार असतील त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा वापर केला तर ते कमी होऊ शकतात. त्याचबरोबर फूड इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे जे स्वीट्स आपण बनवतो त्याच्यामध्ये त्याला विशिष्ट गुलाबाचा सुगंध येण्यासाठी गुलाबजलाचा वापर केला जातो, की भरपूर रेसिपीमध्ये त्याचा वापर केला जातो. त्याचबरोबर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये काही असे ड्रग्ज आहेत, काही डिझाईन करतात की याच्यामध्ये असे, मी जसं सुरुवातीला म्हणलं की जवळजवळ गुलाबाच्या फुलांना जो सुगंध आहे तो वेगवेगळ्या जवळजवळ 1000 ते किंवा त्याच्यापेक्षाही जास्त वेगवेगळ्या बायोएक्टिव्ह कंपाऊंड आहेत. तर अशा याच्यामधले जे काही बायोएक्टिव्ह कंपाऊंड आहेत गुलाबजलमध्ये ते फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये पण ते वापरतात. ज्यावेळेला फूल प्रक्रिया उद्योग आपण म्हणतो तर या फूल प्रक्रियामुळं मुळात नेमके कोणकोणते फायदे पुष्प उत्पादकांना झाले किंवा व्यावसायिकांना होतात? तर आता सध्याचा जो कोरोनाचा काळ झाला त्या कोरोनामध्ये सर्वात जास्त जो लॉस झाला असेल तो फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा झाला. कारण दुसरे जे शेतकरी होते त्यांना थोडासा तर भाव कमी भेटला, परंतु त्यांचा माल आहे तो मार्केटमध्ये विकला गेला, कंझ्युम झाला, परंतु फूल हे त्यावेळेस पूर्णपणे फेकून द्यावे लागले. त्याचबरोबर ज्यावेळेस फुलांना विविध सण असतात किंवा फेस्टिवल आहे त्यावेळेस त्याला रेट जास्त असतो, त्यानंतर त्याचा रेट कमी असतो. तर ज्यावेळेस रेट कमी आहे त्यावेळेस त्या फुलांवर वेगवेगळ्या प्रक्रिया तुम्ही करू शकता. ते प्रोसेसिंग केलं तर त्याच्यामधून तुम्हाला मूल्यावर तुमचे इन्कम वाढू शकतो. त्याचबरोबर तुमचा जो वेस्ट होणारे फूल आहे त्याचं युटिलायझेशन चांगल्या प्रकारे होऊ शकतो. म्हणजे आपण वेस्ट टू वेल्थ बनवू शकतो, की जे तुम्ही फेकून देणार होतो त्याच्यापासून तुम्ही बनवू शकतो. परंतु यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे की तुम्हाला जो लागणारे रॉ मटेरियल आहे ते तेवढ्या प्रमाणामध्ये हवे, तरच तुम्ही जो प्रोसेसिंग प्लांट इस्टॅब्लिश करणार आहे तो सस्टेन होईल आणि तुम्ही जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे ते तुमचे रिकवर होईल. उद्योग म्हटला, व्यवसाय म्हटलं की त्याला येणाऱ्या समस्या असतील किंवा एकूणच सस्टेनेबिलिटी आपण जे म्हणतो की तो प्रोजेक्ट एक्झिक्यूट होणं आणि तो तसा सस्टेन होणं तेवढंच गरजेचं आहे. मुळातच मग या प्रक्रिया उद्योगाचा आव्हानं नेमकी काय आहे? सुगंधी तेलाविषयी आपण जर प्रक्रिया उद्योगाचं बोललो तर त्याच्यामध्ये सुगंधी तेलाची जी गुणवत्ता आहे हे गुणवत्ताविषयी आपल्याला ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. ते खूप मोठं आव्हान आहे. कारण तुम्ही प्रोसेसिंग प्लांट इस्टॅब्लिश केला, गुलाबापासून असेल किंवा मोगरा असेल, तुमचा निशिगंध असेल, याच्यापासून तुम्ही सुगंधी तेल एक्सट्रॅक्ट केलेलं आहे, परंतु तुम्हाला जर त्याची क्वालिटी जर माहीत नसेल तर तुम्हाला त्याच्या मार्केटमध्ये रेट किती भेटू शकतो. कारण सुगंधी तेलाचा जो भाव आहे तो तुमची क्वालिटी काय आहे, त्याच्यामध्ये कोणते बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत आणि ते किती प्रमाणामध्ये आहेत याच्यानुसार त्याचा भाव असणार आहे. तर ह्याच्यामध्ये चॅलेंज एकच आहे की तुम्हाला त्याच्याविषयीचं टेक्निकल नॉलेज असणं गरजेचं आहे, तांत्रिक गोष्टीची गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला आमची संस्था असेल किंवा दुसऱ्या काही संस्था आहेत त्या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला टेक्निकल गोष्टी माहीत नसणार तर तुम्ही त्यात गेल्यानंतर तुम्ही त्या गोष्टी करताल, इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर सर्व गोष्टी होतील, परंतु त्या मार्केटमध्ये किती रुपयाला जातील किंवा त्यांची क्वालिटी पॅरामीटर्स काय आहेत हे टेस्टिंग केल्याशिवाय, माहीत असल्याशिवाय तुम्हाला करणार नाही. हे सुगंधी तेलांच्या एक्सट्रॅक्शन विषयी आव्हान आहे, म्हणजे एक चॅलेंज आहे की तुम्हाला ते माहिती असावं. ते माहीत असेल तर तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर बाकीचे जे प्रोसेसिंग आहे जसं की गुलकंदाचं आहे, पण बाकी रोज वॉटर असेल किंवा विविध प्रकारचे आपण जे चहा म्हणलं किंवा बाकीचे प्रोसेसिंग असेल फुलांचं, याविषयी तुम्हाला
टेक्निकल गोष्टी माहिती असणे गरजेचं आहे. नक्कीच. कारण तुम्ही सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करणार आहे, तर ते सस्टेन राहण्यासाठी, तुमचं प्रोसेसिंग प्लॅन सस्टेन राहण्यासाठी तुम्हाला टेक्निकल गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे. आपल्याला मुळातच लागणारा कच्चा मालाचं देखील नियोजन करणं गरजेचं आहे. हो, त्याच्याविषयी सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. कारण ठराविक जातच तुम्ही सिलेक्ट केली असेल तरच तुमचं रिकव्हरी जास्त मिळणार आहे. तुम्ही सुरुवातीला जर अयोग्य पद्धतीने जात निवड केली, तुम्ही त्याचं प्लांटेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलं आणि त्याच्यामध्ये जर ऑइल कंटेंट किंवा त्याच्यामध्ये असणारे घटक जर कमी असतील तर तुम्हाला रिकव्हरी कमी भेटणार आहे. त्याच्यामुळं प्लांटिंग टू मार्केटिंग, म्हणजे तुम्ही गुलाबाचा जर विचार केला तर गुलाबाची कोणती जात निवडायची, त्याचं प्लांटेशन म्हणजे किती प्रमाणामध्ये करायचं, त्याचे जे गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस काय असायला हवेत, स्प्रेइंग करायचे, कोणते केमिकल स्प्रे करायचे किंवा नाही आहेत. कारण तुम्ही स्प्रे केल्यानंतर ते जर फुल डायरेक्ट यूज केलं तर ते काही इन्सेक्टिसाईड किंवा जे बुरशीनाशक असतील किंवा कीटकनाशक असतील तर त्याचा अंश काही प्रमाणात त्याच्यामध्ये येऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही एक्सट्रॅक्ट केलेल्या सुगंधित तेलाची क्वालिटी खराब होऊ शकते. त्यामुळे हे गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस, त्याचबरोबर प्रोसेसिंग पूर्ण ऑपरेशन्स आणि लास्टला तुमची मार्केटविषयी त्याची प्राईस काय असू शकते, गुणवत्ता काय असू शकते, ह्या सर्वांचं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सह्याद्री वाणीच्या प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल? फुल प्रक्रिया उद्योग उभारताना तुम्ही सर्वात प्रथम, जसं आत्ता मी सांगितलं की प्लांटेशन टू मार्केटिंग याचं टेक्निकल नॉलेज घ्या. टेक्निकल नॉलेज सुरुवातीला घ्या. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण भेटते. आमच्या संस्थेमध्ये डायरेक्टरेट ऑफ फ्लोरिकल्चर रिसर्चमध्ये सुद्धा तुम्हाला भेटेल. ही संस्था पुण्यामध्ये आहे. शिवाजीनगर आणि हडपसर या 2 ठिकाणी संस्थेचं हेडक्वार्टर आहे. आणि दुसरी पण स्टेट गव्हर्नमेंटच्या पण काही संस्था आहेत, त्या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण घ्या. प्रशिक्षण घेतल्यानंतर मग ते तुमचे टेक्निकल, फायनान्शियल असेल किंवा तुमचं मार्केटिंगचं असेल, ह्या सर्वांचं प्रशिक्षण घ्या आणि त्यानंतर तुम्ही फुल प्रक्रिया उद्योगाला सुरुवात करू शकता. म्हणजे तुम्ही सुरुवात करण्याच्या आधी तुमच्याकडे सर्व गोष्टीची माहिती असू द्या, त्यानंतर तुम्ही सुरुवात करा. कारण याच्यामध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, प्रोसेसिंग, जसं की सुगंधित तेलाचं एक्सट्रॅक्शन असेल त्याच्यामध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट खूप जास्त आहे. तर त्यासाठी तुम्ही आधी तांत्रिक गोष्टीचं माहिती घेणं खूप गरजेचं आहे. नक्की सर, आपण ज्या पद्धतीने आव्हान केलं आहे, योग्य ते मार्गदर्शन घेऊन योग्य त्या पद्धतीने या व्यवसायाची वाटचाल करणं गरजेचं आहे. आपण केलेलं हे आव्हान शेतकरी बांधव सकारात्मकतेने विचार करून पुष्प उत्पादक या प्रक्रिया उद्योगाकडं एक सकारात्मक भावना ठेवून कार्यरत राहतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्त्वाच्या विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार.